सविस्तर विवेचन पण आपल्या सर्वांच्या समोर करणं, संस्थेच्या वतीनं आपणाला सादर करणं हे पण आमचं कर्तव्य आहे. म्हणून जेवढे तपशील देता येतील ते सगळे तपशील देतो. त्यानंतर आपण अवश्य आपल्या मनात शंका असेल ती विचारा. प्रपंच चालवणं असो की एखादी संस्था चालवणं असो, आपण किती पण प्रामाणिक उद्देशानं ती चालवली तरी सुद्धा काही चुका होतात. त्यामुळे अशा काही चुका लक्षात आणून दिल्यास अवश्य त्यामध्ये काही सुधारणा करण्याचं अभिवचन मी आपल्या सर्वांना देतो. आणि तपशीलवार सगळं विवेचन आपणा सर्वांना देतो. आपल्या संस्थेची स्थापना 9 ऑगस्ट 1991 झाली. तो क्रांती दिन होता. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली, महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगेचा नारा दिला. भोसले म्हणले पुढे या आपण. महात्मा गांधींनी चले जाओ हा आदेश दिल्याच्या नंतर गवालिया टँकवर या दिवशी जे काही सत्याग्रहाचं स्वरूप होतं तो क्रांती दिवस म्हणून संबोधला गेला. आणि श्रद्धेय बाळासाहेब नवले यांच्या स्वातंत्र्य चळवळीतल्या कामाला अभिवादन करावं आणि त्यांचं एक असं स्मारक व्हावं की तमाम रयतेच्या ओठावर त्यांचं नाव कायम राहावं. या उद्देशानं आपण संस्थेला बाळासाहेब नवलेंचं नाव दिलं आणि त्याला आता 31 वर्ष पूर्ण झाले. काळाला प्रचंड गती असते, आपल्या लक्षात पण येत नाही. होता होता 31 वर्ष पूर्ण होऊन गेले आणि आज 19 दिवस अधिक झाले 32व्या वर्षात. संस्थेच्या स्थापनेची माहिती देतो आणि 32व्या वर्षात आपली संस्था आता प्रवेश करते आहे. ही माहिती घेण्यानंतर आपल्या संस्थेचं कार्यक्षेत्र अहमदनगर जिल्हा, त्याशिवाय आपल्या संस्थेचा शाखा विस्तार किती आहे हे पण सांगतो. एकूण 9 शाखा आपण चालवतो. अकोले, संगमनेर, राजूर, कोथरूड, कळस, साखर कारखाना रोड अकोले, कॉलेज रोड अकोले, धुमाळवाडी रोड अकोले आणि संशेपूर या 9 शाखा आपण चालवित आहोत. सभासद संख्येमध्ये 1154 यावरची वाढ झालेली आहे आणि 10,556 इतकी आपली सभासद संख्या आता झाली. सभासद संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. महाराष्ट्र राज्याच्या सहकार विभागानं आणि सहकार विभागानं स्थापित केलेल्या नियामक मंडळानं, नियामक मंडळ महाराष्ट्रातल्या सगळ्या सहकारी पतसंस्थांचं आता कंट्रोल नियामक मंडळ करतं. सुप्रीम बॉडी पतसंस्थांची आता नियामक मंडळ आहे. जसं बँकांचं रिझर्व्ह बँक असते अगदी तत्पत नियामक मंडळ सगळं कंट्रोलिंग करत असतो आणि नियामक मंडळाच्या आदेशाने काही नवीन कामकाजामध्ये बदल करण्यात आले. नियामक मंडळाचा आदेश आहे, तुम्ही 500 रुपये जरी सोने तारणाचं कर्ज घेतलं तरी तुम्ही अवर्ग सभासद होणार, किंवा तुम्ही तुमच्या ठेवीवर 5,000 रुपयांच्या ठेवीवर 1,000 रुपये उचलले तरीही पण तो अवर्ग सभासद होणार. अवर्ग सभासद केल्याशिवाय पतसंस्था कुणाच्याही बरोबर कोणताही व्यवहार करीत नाही आणि करू नये असं नियामक मंडळाचा आदेश असल्याने इथून पुढचे सगळे व्यवहार हे अवर्ग सभासदांसाठीच केले जातात. त्यामुळं पतसंस्थांच्या सभासद संख्येत मोठ्या प्रमाणावर सध्या वाढ होत आहे. त्यानुसार अहवाल वर्षात आपण 1,154 सभासद संख्येत वाढ होऊन आता आपली सभासद संख्या 10,556. या निमित्तानंच आपण सर्वांना लक्षात आणून देऊ इच्छितो, ही गोष्ट पहिल्यांदाच मान्य करतो की सर्वांच्या पर्यंत अहवाल पोहोचले असतील असा आमचा दावा मुळीच नाही आहे. 10,000 10,500 सभासदांच्या पर्यंत अहवाल जर पोहोचवायचे असतील तर संस्थेला ही गोष्ट न परवडणार. ते अहवाल तितके छापणं, त्याची छपाई तितकी होणं ओझेच पडत आहे. म्हणून कायद्याचा दुसरा भाग म्हणून आपण या सभेची माहिती 13 ऑगस्ट 2022 रोजी पुण्यनगरी
सर्वाधिक खपाचं जे काही आपल्याकडचं दैनिक आहे, या दैनिकामध्ये 13 ऑगस्ट 2020 रोजी या आपल्या वार्षिक साधारण सभेबाबतची विषय पत्रिका, वेळ, स्थळ ही सगळी माहिती आपण प्रसारित केलेली होती. त्यामुळे प्रत्येकाच्या पर्यंत अहवाल नाही पोच झाले आणि होणार नाही असं गृहीत धरून आपण त्यावेळेला अशा प्रकारे आगाऊ वर्तमानपत्रातून त्याला प्रसिद्धी दिलेली होती. त्यानुसार सभासद संख्या त्या सर्वांच्या समोर मी सादर केलेली आहे. भाग भांडवल, संस्थेचं भाग भांडवल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. सहकारी संस्थांच्या मध्ये पहिल्यांदा सरकारकडनं, सहकारी विभागाकडनं भांडवलाची एक रक्कम निश्चित करून घ्यावी लागते. कोणत्याही सहकारी संस्थेला की किती भाग भांडवल उभं करण्याचे अधिकार आपल्याला प्राप्त करायचे आहेत ते अगोदर आपण मंजूर करून घ्यावं लागतं. आपल्या संस्थेनं यापूर्वी जे काही आपलं भाग भांडवल होतं ते 3 कोटी रुपयाचं मंजूर करून घेतलेलं होतं. ह्या 3 कोटी मंजूर भाग भांडवलाच्या पैकी आपण 2,18,33,000 इतकं आतापर्यंतच आपलं वसूल झालेलं भाग भांडवल आहे. भाग भांडवलामध्ये आपण 2,18,33,000 पर्यंत पोहोचलोय. 26,47,000 या वर्षामध्ये भाग भांडवलाच्या मध्ये वाढ झालेली आहे. राखीव व इतर निधी, राखीव व इतर निधी ज्याला स्वनिधी म्हणून आपण संबोधतो, याबद्दल कदाचित एखादा मिनिट मी आपला अधिक घेऊ इच्छितो, कारण अलीकडचा फार कळीचा विषय झालेला. स्वनिधीवर आधारित संस्थेचं कामकाज इथून पुढे सुरू झालेलं आहे. स्वनिधी किती यावर त्या संस्थेला काही अधिकार प्राप्त होतात. मागचं प्रसोनी वाचता वाचता त्यामध्ये 3,500 रुपयाचे आपण सेल्स केला याची माहिती त्यामध्ये आली. पूर्वी फक्त एकच भाग होता 100 रुपयाचा, तो भरला की ती व्यक्ती सभासद होत होती आणि त्यांच्याकडनं जे काही सेल्सची किंमत आहे ती तितकीच होती आणि ती वसूल केली जात होती. पण पुढे जाऊन जे वेगवेगळे आदेश नियामक मंडळ किंवा सहकार खात्यानं आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये स्वनिधी, तुमचे स्वतःचे निधी किती आहे, तुमचे निधी किती आहे. आज जर आपल्या ठेवी 200 कोटीच्या वरती आहे, आता तर 230 कोटीच्या वरती आहे. 230 कोटी असतो, 200 कोटी असतो, कदाचित 2,000 कोटी असतो. जिल्हा बँकेत मी आता काम करतोय, त्यांचे आताच जो काही आहे ते 8,000च्या वरती ठेवी आहे. ठेवी किती पण असो द्या, तुमचे स्वतःचे निधी, आपले निधी किती, त्या संस्थेचे आपल्या बापाचे स्वतःचे निधी किती, हा अलीकडे सहकारातला सर्वात महत्वाचा विषय ठरला आहे. खरं तर ठेवीदारांनी सुद्धा कोणत्या संस्थेचे स्वनिधी अधिक आहे आणि कोणत्या संस्थेची गुंतवणूक अधिक आहे, लिक्विडिटी अधिक आहे, तिथंच ते ठेवी ठेवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असा बँकेचा अभ्यास असलेले सगळे लोक मानतात. आणि स्वनिधीच्या बद्दल जे काही कालपर्यंत वेगवेगळे आदेश पतसंस्थांना प्राप्त झाले त्यापैकी शेवटचा आदेश जो प्राप्त झालेला आहे त्यानुसार तर आता नियामक मंडळानं अलीकडे काढलेलं जे काही सर्वात महत्वाचा आदेश आहे तो आदेश असा आहे, स्वनिधीच्या अधिकतर 12 पट रकमे इतकीच ठेवीची रक्कम आपल्याला घेता येईल. आपले स्वनिधी 10 कोटी आहे तर आपण 120 कोटी पर्यंतच फक्त ठेव घेऊ शकतो. त्याच्या वरची ठेव घेता येणार नाही, ती वरची ठेव नाकारावी, घेऊ नये अशा प्रकारचे आदेश आहे. आणि त्यामुळे स्वनिधी वाढवणं ही एक नवी जबाबदारी पतसंस्थांच्या वरती येऊन पडली. त्या अनुषंगानं भाग भांडवलात पण वाढ करणं आवश्यक आहे. सहकारी साखर कारखानदारीमध्ये आपण पाहिलं असेल 250 रुपयाचा सेल्स होता, नंतर तो 1,000चा झाला, नंतर 2,000चा झाला, नंतर 5,000चा झाला, नंतर 10,000चा झाला, आता 15,000पर्यंत पोहोचला. खरं तर सहकारी क्षेत्रामध्ये असू नये या मताचा कार्यकर्ता म्हणून मी ह्याच मताचा की त्यानं सेल्स घेतला ज्या दिवशी तो मालक झाला त्या संस्थेचा, उशिरा जो सभासद होतो त्याच्याकडनं वाढीव रक्कम अवश्य घ्यावी, पण पहिला जो सभासद त्याच्याकडनं काय घ्या. पण सहकार खात्याच्या पुढे फार छानपण काय दाखवता येत नाही. तो आदेश येतो, तो आदेश फॉलो करावा लागतो, मान्य करावा लागतो आणि त्यानुसार आता आपल्याला काही निर्णय करावे लागतात.
त्यानुसार आपण मागे 3500 रुपये शेअरची किंमत आपल्याला करावी लागली, म्हणजेच 100 रुपयाचे 35 भाग खरेदी करावे लागतील. अशा प्रकारचा निर्णय आपण केला. तो निर्णय आपण अंमलात आणलाय, पण त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये अजून आपण अशा प्रकारची सक्ती केली नाही. निवडणुकीच्या निगडीत सुद्धा तो मुद्दा अजून झालेला नाही, जे हे पण तुमच्या समोर स्पष्ट करतो. पण भाग भांडवलामध्ये वाढ करणं हाच आपला त्या पाठीमागचा उद्देश आहे. सहकार खात्याचे आदेश आणि भाग भांडवलाच्या वाढीच्या अनुषंगानं आणि स्वनिधीच्या अनुषंगानं कमाल ठेवी स्वीकारण्याचे अधिकार आपल्या संस्थेला प्राप्त व्हावे या उद्देशाने आपण स्वनिधीमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्वक करीत असतो. पण आपल्याला हे पण लक्षात आणून देऊ इच्छितो, आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांना ही गोष्ट लक्षात ठेवावी, इतर कोणत्याही तालुक्यापेक्षा कोणत्याही जिल्ह्यापेक्षा सर्वात अधिक ठेवीचे व्याजदर आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्याचे परिणाम कर्जदारांच्याकडनं जो व्याजदर आपण निश्चित करतो तो व्याजदर त्यांना अधिक जास्त पडतो. त्यामुळं ज्या प्रमाणात आपण कर्जात जायला पाहिजे त्या प्रमाणात कर्जात जाता येत नाही. ठेवी मात्र मोठ्या प्रमाणावर वाढत जातात. एका बाजूनं ठेवीचा डोंगर होतो, पण दुसऱ्या बाजूनं कर्ज वाटप कमी होतं. आपल्याकडे सरप्लस झालेली रक्कम वरच्या बँकेमध्ये आपण ठेवतो. फक्त साहेब आहे तिथं, ते आता जरी रिटायर झाले तरी मी प्रतिनिधी आहे. आता तुमचे व्याजदर 5.25%. आम्ही त्यांच्याकडे ज्या ठेवी ठेवतो त्याला 5.25% व्याजदर आहे. आणि पतसंस्था आपल्या कस्टमरला जो व्याजदर देतात तो सर्वात अधिक असतो. त्यामुळे त्याचे सगळे परिणाम नफ्यावर होतात आणि नफ्यातून जो स्वनिधी वाढायला पाहिजे त्या प्रमाणात तो स्वनिधी वाढत नाही. नफा सुद्धा त्या प्रमाणात वाढत नाही, म्हणून स्वनिधी त्या प्रमाणात वाढत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्वनिधीच्या बद्दलची वाढ करत असताना काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार इथून पुढचे सगळे निर्णय होत आहेत. तेव्हा स्वनिधी किंवा राखीव व इतर निधी म्हटलं तर कमीच आहे. मी पहिल्यांदा सांगतो, राखीव व इतर निधी 6,97,79,827 इतकी आहे. संस्थेच्या राखीव व इतर निधीमध्ये 76,30,747 रुपयानं वाढ होऊन राखीव व इतर निधी आता 6,97,79,79,000 साधारणपणे 7 कोटी रुपये आताचा आपला एकूण स्वनिधी आहे. स्वनिधी वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक ते प्रयत्न करणं भाग आहे. पुढे अजेंड्यावर पण विषय घेतला. मध्यंतरी एक जागा आपण खरेदी केलेली आहे. ही जागा 83 लाख रुपयाला आपण खरेदी केली. ही लगेच स्वनिधीमध्ये तेवढी रक्कम कमी होते आणि मालमत्तेच्या सदरी ती रक्कम जाते. स्वनिधीवर अशा प्रकारची गदा येते. किंवा आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपलं कर्ज संपलं, आपण भरलं रे भरलं, आपण लगेचच सांगतो की नाही आमची शेअरची रक्कम परत करा. आणि ती शेअरची रक्कम जेव्हा परत केली जाते तेव्हा स्वनिधी खाली घेतात. आपण त्यामध्ये दुरुस्ती केली, राज्य शासनानं पण दुरुस्ती केली, आपण पण त्या निर्णयानुसार काम करतोय. जर कुणी एक रकमी कर्जफेड योजनेअंतर्गत आपलं कर्ज फेडलं तर त्याचे शेअर्स त्याच्या कर्जात पहिल्यांदा जमा केले जातात. मग त्याला वन टाइम सेटलमेंटचा लाभ दिला जातो आणि तो डिसमेंबर होतो. असं जरी केलं तरी त्याचे परिणाम स्वनिधीवर होतात. म्हणून स्वनिधी वाढवण्यासाठी काही निर्णय करावे लागतात. ओघानं पुढे येईल, पण आता आपली एकूण जे काही स्वनिधी आहे त्यामध्ये 76,30,747 रुपयानं वाढ झालेली आहे. ही फक्त आपल्या सर्वांना आज सादर करण्याची बाब आहे. आणि एकूण जे काही आपले स्वनिधी आहेत ते 7 कोटीच्या दरम्यान आहेत. 6,97,79,827 ठेवीच्या बद्दलची माहिती देताना मी अहवालामध्ये पण असं म्हटलंय की ज्या प्रमाणामध्ये ठेवी वाढत आहे, मी असं म्हटलंय की हा एक काळजीचा विषय होऊन बसला. आणि होय, खरा हा विषय काळजीचा झाला. पहिली गोष्ट अशी आहे की कलम 35 नुसार आपल्या स्वनिधीच्या जास्तीत जास्त 12% 12 पटीच्या ठेवी घ्यायला पाहिजेत. आपण त्याच्या काही पट पुढे आहे.
कलम 35 उल्लंघन झालं हा पण त्यामध्ये कायदेशीर भाग येतोच सगळ्या. पण त्याशिवाय परिस्थितीमध्ये किती बदल आहे हे जर सांगायचं झालं तर ज्या प्रमाणात ठेवी वाढतात त्या प्रमाणामध्ये कर्जात वाढ होत नाही. ठेवीदार मंडळी आपल्यापैकी जवळजवळ 100% असाल म्हणून मी म्हणतो की हा विषय काळजीचा आहे. अहवाल वर्षामध्ये मार्च अखेरीला 200 कोटीचा टप्पा आपण ओलांडला होता. आता काल किती ठेवी असं विचारलं तर 230 कोटींचा टप्पा आपण ओलांडलाय. जेव्हा आपल्या 200 कोटींच्या ठेवी होत्या तेव्हा कर्ज वाटप होतं 116 कोटीच. आता ठेवी झाल्या 230 कोटी, कर्ज वाटप किती असं विचारलं तर ते 89 कोटी. सीडी रेशोकडे नंतर जाईल. 89 कोटी. स्वभांडवल धरा अदमासे 10 कोटी. ठेवी आल्या 230 कोटी. आपल्याकडं उपयुक्त रक्कम झाली 240 कोटी आणि आता कर्ज किती आहे असं विचारलं तर 90 कोटी पण पूर्ण नाही. जर मग आपण व्यवसाय केला नाही कर्जात जर आपण गेलो नाही, त्यापासून उत्पन्न आपण जर मिळवलं नाही तर ठेवीदारांना व्याज कुठून देणार? आपला व्यवसाय तर तो आहे. कर्जात जा, कर्जदाराकडनं व्याज घ्या आणि त्या व्याजातनं व्यवस्थापन पण चालवा आणि ठेवीदारांच्या रक्कमा पण परत द्यावा. हे जे जास्त प्रमाण आहे हा काळजीचा विषय आहे. आपण आता ठेवीचे व्याज 8.25% आणत आहे. 8.25% आत्ताची. तरीही ह्या 3 महिन्यांमध्ये ठेवीतली वाढ 30 कोटी रुपयांना आणि कर्जात किती वाढ झाली असं विचारलं तर ती 1 कोटी पण पुरेसी नाही. 1 कोटी पण पुरेसी नाही. हे जे काही इम्बॅलन्स हा जो काही होतोय बँकिंगच्या बाबत त्याला सीडी रेशो म्हणताय, तर तो सीडी रेशो किमान 70% असावा. पण आपण वार्षिक सभा जेव्हा आपली आता घेतोय 31 मार्चचा हिशोब झाला तर 57% आपला सीडी रेशो आहे. आता विचाराल तर 38%. हा खाली हा सीडी रेशो आहे. म्हणून अधिकच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे ठेवी येतात. हे भूषण सांगावं अशी बाब नाही तर काळजी करावं अशी बाब आहे. व्यवस्थापनाला सारखा त्याच्यावर विचार करावा लागतो. पुढे ओघाने जे विषय ते मी मांडेल तर ठेवींची स्थिती आपली आत्ताची अशी आहे ही अहवाल वर्षातली आहे. अहवाल वर्षामध्ये 31 मार्च 2022 ला आपल्या ठेवी होत्या 200 कोटी 20,20,106 रुपये आणि ठेवींच्या मध्ये 24 कोटी 76,46,497 रुपयानं वाढ झालेली आहे. हा सगळा ठेवींच्या संदर्भातला आढावा आपल्या सर्वांना देत असताना काही गोष्टींचा असं मी यासाठी मुद्दाम आपल्या सर्वांच्या समोर करू इच्छितो की स्वनिधी वाढवीत असताना किंवा स्वनिधी आपल्याकडे जे प्राप्त होतात या स्वनिधीचे जे हेड असतात त्या हेडच्या नुसार बॅलन्स शीट तुमच्या समोर मांडायला पाहिजे. पण तितका वेळ नसतो म्हणून थोडक्यात आपण जातो. पण स्वनिधीच्या प्रत्येक हेड नुसार आपली जी शिखर बँक आहे तिच्यामध्ये एवढी रक्कम आपण प्रत्यक्ष खातं ओपन करून गुंतवलेली असली पाहिजे. हे बँकिंग मध्ये सर्वात महत्वाचं आहे. तुमच्या ताळेबंदाला काय चित्र दिसतं ते किती पण आकडे दिसू द्या, पण जर तेवढी रक्कम तुम्ही वरच्या बँकेमध्ये गुंतवलेली नसेल तर मग तुमच्या ताळेबंदातल्या आकड्यांना शून्य किंमत. म्हणून आपण एक पथ्य पहिल्यापासून पाळलंय की जे काही स्वनिधी आपले आहेत स्वतःचे निधी आहेत ते त्या हेड खाली गुंतवण्याचा प्रयत्न आपण केलाय. इमारत निधी 80 लाख रुपये जिल्हा सहकारी बँकेत आपण स्वतंत्रपणे गुंतवले. 56,93,212 रुपये स्वतंत्र खात्यात आपण गुंतवले. याला आपण हात लावित नाही. उत्तम जिंदगीची जी तरतूद आहे 12,65,480 रुपये. सभासद कल्याण निधी 11,34,956 रुपये. धर्मदायी निधी 1,66,540 रुपये. असे 1,62,07,188 रुपये आपण आपल्या वरच्या बँकेत गुंतवले. स्वनिधींची माहिती देत असताना मी ठेवींची माहिती देता
ही माहिती मुद्दाम आपणा सर्वांच्यासाठी मी या ठिकाणी सादर केली. दुसरा विषय यानंतर गुंतवणूक आहे. ठेवी जितक्या प्राप्त झाल्या, त्यातून कर्ज वाटप जितकं झालं, उरलेल्या रकमेचं काय करायचं, तर ही रक्कम आपण वरच्या बँकेमध्ये आपण गुंतवत असतो. वरच्या बँकेत गुंतवताना जिल्हा सहकारी बँकेत गुंतवतो, राष्ट्रीयकृत बँकेत गुंतवतो, किंवा त्याचे जे नॉर्म्स आहेत त्या बँकांचे, ज्या बँका नॉर्म्स मध्ये बसतात त्यांच्याकडे आपण त्या रक्कमा गुंतवतो. त्याला लिक्विडिटी म्हणतात बँकिंगच्या भाषेत, किंवा मराठीत तरलता निधी म्हणतात. ही गुंतवणूक अधिकचं कर्ज वाटप न झाल्यामुळे अधिकची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक इतकी अधिकची आहे की आताची गुंतवणूक किती असं जरी विचारलं तरी 99 कोटी रुपये 31 मार्चची गुंतवणूक आहे. 31 मार्च 99 कोटी 30,71,00,000 रुपये ही त्यावेळेस गुंतवणूक केली. ही रक्कम जेव्हा आपण तिथे गुंतवतो तिला किती व्याजदर मिळतो, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. तिला किती व्याजदर मिळतो? मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे 5.25 कधी 6% आपण तेव्हा 9% आपल्या कस्टमरला कर्ज देत होतो. आपण हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात येते की आपण केलेली गुंतवणूक तिच्यापासून आपल्याला मिळणार व्याज त्यापेक्षा आपल्या कस्टमरला जवळजवळ 3% अधिक व्याजदर आपण देत असतो, आणि त्यामुळे गुंतवणुकीपासूनचा मोठा तोटा होतो. आता 130 कोटी रुपये आपण आपल्या बँकांमध्ये वरच्या बँकात गुंतवलेले आहे. कर्ज वाटप 89 कोटीच आहे. व्यवसाय 89 कोटीवर करतोय. वरच्या बँकेमध्ये 130 कोटी रुपये गुंतवतोय. त्याच्यापासून मिळणारं जे व्याज आहे, तुम्हाला जे आम्ही ठेवीवर व्याज देतो त्याच्या तुलनेत 2-2.5% दरम्यानचा तोटा सहन करावा लागतो, आणि तोटा सहन करून पुढे जावं लागतं. अजून एक गुंतवणुकीच्या बरोबर ठेवींचा पण एक किस्सा तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. हा मी काही प्रतिकूलता म्हणून मांडत नाही आहे, पण कोणत्याही पतसंस्थेकडे कोणत्याही बँकेकडे पाहताना आपल्याला पण थोडंसं त्याबद्दल नॉलेज असावं म्हणून ही माहिती मी मुद्दाम आपल्या सर्वांना देत असतो. कोणत्या पण बँकेत ज्या ठेवी त्यांच्याकडे असतात प्रत्येक ठेवीला व्याज द्यावं लागतं असं नाही. काही ठेवी चालू खात्यात असतात, काही ठेवी सेव्हिंग खात्यात असतात, आणि प्रचंड रक्कम असतात, प्रचंड मोठ्या रक्कम असतात. एवढी मोठी रक्कम त्या बँकांना सहजपणे वापरायला मिळते. पतसंस्थांच्या मध्ये अशा रक्कमा किती आहे? बिगर व्याजाच्या रक्कमा किती आहे? 0. कुणीही पण चालू खात्यावर पैसे ठेवत नाही. अगदीच ठेवले कुणी थोडे दिवसांसाठी तर सेव्हिंग खात्यावर असतात. त्याशिवाय पुढचा टप्पा महत्वाचा हा आहे, अतिशय अल्प मुदतीच्या ठेवी किती? साहेब आपल्याकडे त्या 4.63% आहे फक्त. त्याला कासाड ठेवी म्हणतात, ज्याच्यावर कमी व्याज द्यावा लागतं पतसंस्थेला. अशा ठेवींचं प्रमाण 4.63 आपलं आहे. म्हणजे जवळजवळ 5% जरी आपण पकडलं तर 95% ठेवी आपल्याकडे अशा असतात की त्या ठेवी मुदत ठेवीमध्ये असतात. त्या मग फार वेळेला असं होतं की आता तुमचा व्याजदर 8.25 आहे. मग कर्जदार असा विचार करतो की मग आमच्याकडनं काय येतं, तुमचे ठेवीचे व्याजदर खाली आले, मग आमचे पण व्याजदर खाली यायला पाहिजे कर्जाचे. त्याचा म्हणून एक सरासरी काढली जाते. पूर्वी ज्यांना आपण ज्यांच्या ठेवी ठेवल्यात, तुमच्या मुदत ठेवीच्या आहेत, कामदुक्तीच्या ठेवी आहेत, वर्षांच्या आहेत, काहीच्या 3 वर्षांच्या ठेवी आहेत, त्याचे व्याजदर अधिक आहेत ना, ते द्यायचे आहेत. अजून त्याच्या व्याजासकट ठेवी परत करायच्या आहेत, त्याचे व्याजदर चढे व्याजदर आहे, कमालीचे चढे व्याजदर आहे. आता आपण अनुषंगिक बाब म्हणून ठेवीचे व्याजदर खाली जरी आणले तरीही सुद्धा मागे ठेवलेल्या ठेवी त्यावरचा अधिक व्याजदर विचारात घ्यावा लागतो, आणि त्यानुसार कर्जाचे व्याजदर ठेवावे लागतात. तरीही सुद्धा कर्जात गेल्यावर सांगण्याची आता ओघानं आलंय म्हणून सांगतो, आपण 12.5% आपल्या ठेवीचा व्याजदर आपण खाली कर्जाचा व्याजदर आपण खाली आणलेला, जो 14.5 होता. तर अशा प्रकारच्या अनेक समस्यांचा सामना करत आपण पुढे जात असतो.
आणि त्यानुसार संस्था कामकाज पुढे घेऊन जायचं असतं. एकच फरक लक्षात आणून देऊन आपण पुढे जाऊ. ठेवीचा सरासरी जो व्याजदर तो जर आपण काढला, आपल्या कस्टमरला आपल्या ग्राहकांना आपण जो व्याजदर दिला त्याची सरासरी जर आपण काढली आणि कर्जदाराकडनं आपण जो व्याजदर स्वीकारला त्याची सरासरी जर काढली तर मध्ये जे काही अंतर आहे, जे पतसंस्थेचं उत्पन्नाचं म्हणून अंतर आहे ते आपल्या संस्थेचं केवळ 2.37. हा कमी आहे. एवढ्यावर हा व्यवसाय करणं ही प्रचंड अवघड गोष्ट आहे. तरीही पण आपण याबाबत कसोशीचे प्रयत्न करून आपण या दृष्टीनं प्रयत्न करतोय. ठेवी, स्वनिधी, राखीव निधी याबाबतची सगळी माहिती देताना त्याचे काही तपशील आपण सर्वांच्यासाठी मुद्दाम देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला आहे. हे सगळं करत असताना काही गोष्टी अशा आहेत की जर मग मार्जिन कमी आहे, 2.37 साधारण राऊंड फिगर धरलं तर 2.5% मार्जिन, 2.5% मार्जिनवर काम जर आपण करत असतो तर व्यवस्थापकीय खर्चामध्ये आपण सावधानतेनं, काटकसरीनं आणि व्यवस्थापकीय खर्चाचं प्रमाण कमी ठेवायला आहे. रिझर्व्ह बँक त्याबाबत असा आदेश देते की खेळत्या भांडवलाच्या 2% आपण जो खर्च करतो तो पुढे नसावा. तो जर पुढे गेला तर ती संस्था आर्थिक अडचणीत येऊ शकते. म्हणून आपण त्याबाबत व्यवस्थापकीय खर्चाचं प्रमाण हा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न आपण केला. 31 मार्च 2022 पर्यंत आपल्या व्यवस्थापकीय खर्चाचं प्रमाण, ज्यामध्ये स्टेशनरी येते, कर्मचाऱ्यांचे पगार येतात, अनुषंगिक सगळा खर्च येतो, असा सगळा खर्च हा 1,55,75,362 रुपये आहे. हा रुपयात सांगितला. पण खेळत्या भांडवलाच्या पर्सेंटेज मध्ये जर जायचं झालं तर 0.68, 1%पेक्षाही कमी, 0.68 पर्यंत आपण आपला व्यवस्थापनाचा खर्च ठेवून संस्थेचं कामकाज करतोय. ही एक माहिती या ओघानं मी आपल्या सर्वांना देतोय. आणि जे मी खेळतं भांडवल आपल्या सर्वांशी बोललो ते आपलं खेळतं भांडवल आहे 229,34,06,05 रुपये आहे. आणि खेळत्या भांडवलामध्ये 23,45,88,000 रुपयानं या अहवाल वर्षात वाढ झाली आहे. वर्षभरामध्ये आपण जे जे कामकाज करतो ते कामकाज उलाढालीमध्ये मोजलं जातं. किती उलाढाल केली त्या संस्थेनं सगळ्या शाखांच्या मधून, तर वार्षिक उलाढाल आपल्या संस्थेची 20,79,60,254 या वर्षात वाढली. आणि एकूण आपली वार्षिक उलाढाल आहे 800,38,03,43 रुपयाची. व्यवस्थापकीय खर्चाचं प्रमाण पण आपल्या सर्वांना सांगितलं. संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांना आपण कर्ज दिलंय का, दिलं असेल तर ते वार्षिक सगळे जाहीर करावं लागतं. त्याचं सगळं स्वरूप आपल्या सर्वांना सांगतो. संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक अहवाल वर्षात किंवा या आर्थिक वर्षात संस्थेच्या 4 सदस्यांनी कर्ज घेतलेलं आहे. त्यांच्याकडून येणे कर्ज 87,88,673 असून हे कर्ज थकीत नाही, हे थकलेलं कर्ज नाही, येणे कर्ज रेग्युलर कर्ज आहे. तर 3 सदस्यांच्या नातलगांनी कर्ज घेतलंय ते 58,75,806 इतकं असून त्याची पण थकबाकी नाही, नियमित कर्ज वसुली झालेली आहे आणि कर्जाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अहवालामध्ये या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांच्या समोर मांडाव्या लागतात. त्या दृष्टीनं मांडण्याचा सगळा प्रयत्न आपण करतोय. संचालक मंडळाच्या एकूण वर्षभरामध्ये 15 सभा झाल्या आणि सब कमिट्या ज्या आहेत त्यांच्या 7 सभा संपन्न झाल्या. आपल्या संस्थेचे एक वैशिष्ट्य आहे, आपली एकही मीटिंग तिच्यावरचा ठराव हा बहुमतानं नव्हे, एकमतानंच, कुठेही बहुमतानं नाही. संपूर्ण एकूण एक ठराव एकमतानं झालेले आहेत. आणि प्रत्येक वेळेला योग्य ते धोरण घ्यायचं, परिस्थिती पाहून धोरण घ्यायचं. जागतिक पातळीवरची स्थिती, देशांतर्गत स्थिती, आर्थिक मंदीचा काय परिणाम आहे का, दुष्काळ आहे का, शेतीचे भाव कसे आहेत,
या सगळ्या गोष्टींचा विचार करून वेळच्या वेळेला त्याचा विचार करावा. अहवाल आपला वाचला आपल्यापर्यंत सगळ्यांना जरी आला नसला तरी अहवालात मी या सगळ्या गोष्टी नमूद केल्या. सगळ्या मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की प्रत्येक गोष्ट विचारात घ्यावी लागते. आज बाजारात मंदी आहे तरी पण त्याच्यावर विचार करावा लागतो. यावर्षी पाऊस अधिक झालाय, शेतमालाचे बाजार पडू शकतात, याचा पण विचार करावा लागतो. कधी एखाद्या वेळेला एखाद्या शेतमालाला अपवादानं कधी चांगले बाजार मिळतात, तरीही पण त्याचा विचार करावा लागतो. कारण त्या काळामध्ये ठेवी एकदम वाढताय. दुष्काळाची परिस्थिती असेल तरी विचार करायचा, नोटाबंदी आली तरी विचार करायचा, कोरोना आला तरी विचार करायचा. असं प्रत्येक वेळेला परिस्थितीच्या अनुरूप जाऊन संस्था चालवित असताना वेळोवेळी कर्जाचे व्याजदर, ठेवींचे व्याजदर, व्यवस्थापकीय खर्च अशी जी काही धोरणं घ्यावी लागतात ती धोरणं मी आत्मप्रौढी नाही परंतु आपल्या सर्वांना नम्रपणानं सांगू इच्छितो की वेळच्या वेळेला आपण घेतलेली धोरणं उत्तम रीतीनं आपण ही सगळी धोरणं घेतलेली आहेत. लेखा परीक्षणाच्या बाबतीत मी आपल्या सर्वांना सांगेन, आपण ऑडिट ह्या वेळेला नव्यानं जे ऑडिटर आहे आणि यांना ऑडिट देण्याचा उद्देश असा की ही त्यांना दिलेली पहिलीच पतसंस्था आहे. विशेष करून सगळे बँकांचे ऑडिट करतात. आता जिल्हा बँकेचं इंटरनल ऑडिट आता त्यांना देण्यात आलं, इंटरनल ऑडिट. तर या फर्मला ज्यांनी कधीच हे काम केलं नाही पण मुद्दाम आपण त्यांना हे काम दिलं की जी काही फर्म आहे ती नरेंद्र गोसावी अँड असोसिएट्स चार्टर्ड अकाउंटंट नाशिक यांना आपण हे काम दिलेलं होतं. त्यांनी एकूण कामकाजाच्या बाबतचं समाधान जरूर व्यक्त केलंय. पण जर काही त्यांना आम्हाला सूचना कराव्याशा वाटल्या तर त्याच्यासाठीची पण एक स्वतंत्र मीटिंग त्यांनी आमच्या बरोबर केली आणि त्यामध्ये काही गोष्टी आम्हाला सुचवल्या पण की बदलत्या काळानुसार व्यवस्थापनात हा बदल करा. हा पण तो आपण स्वीकारलेला आहे आणि त्यांनी संस्थेला अवर्ग दिलेला आहे. मालमत्तेच्या बाबत सुरुवातीला माहिती देतो आणि मग तपशील सांगतो. संस्थेची 31 मार्च 2021 पर्यंतची मालमत्ता ही 1,66,71,787 रुपये आहे. ज्यामध्ये डेस्कटॉप आहे, संगणक सामुग्री आहे आणि इमारतींचा सहभाग आहे. अकोले, राजूर, संगमनेर आणि कोटो या 4 इमारती संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. ज्या मालमत्तेमध्ये त्यांचा अंतर्भाव 1,66,71,000 झालेला आहे. याशिवाय अहवाल वर्षामध्ये आपण नवरेवाडीच्या शिवारात 82 रोडच्या 100-200 फूट आतमध्ये आपण एक 10.5 गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला. ग्रामीण बिगर शेतीला प्लॉट खरेदी करण्याचे अधिकार स्वतःला नसतात, त्याला मान्यता घेतली म्हणून आपण जिल्हा उपनिबंधकाची मान्यता घेऊन आणि आपल्याकडं इमारत निधीचे फंड उपलब्ध होते म्हणून आपण ही विकत घेतली आणि त्या पाठीमागचा उद्देश हा आहे आपला. काही पतसंस्थांनी महाराष्ट्रामध्ये कर्जाबरोबर इतर काही व्यवसाय सुरू केले. जर कर्जदार मिळत नसतील आणि ठेवींचा ओघ वाढत असेल तर सहकार खात्याच्या परवानगीनं इतर काही प्रकल्प उभे करता येतील, ते राबवता येतील का याचा विचार करायचा. आपल्या संस्थेनं अजून असा विशेष प्रकल्प पण निवडलेला नाही आहे पण वार्षिक सभा आहे म्हणून त्याची मान्यता घेऊन ठेवण्याच्या उद्देशाने आपण हा प्रस्ताव देतोय. हा प्रस्ताव जेव्हा प्रत्यक्षात अंमलात आणायचा असेल तेव्हा परत विशेष साधारण सभा घेऊन आपली अनुमती घेऊन मग तो अंमलात येईल. आज प्राथमिक अवस्थेमध्ये आपण त्याचा विचार करतोय. त्याचे तपशील आम्ही पण अजून तितके अभ्यासलेले नाही आहेत की आपल्याकडं सोयाबीन असेल, गहू असेल, जे धान्य किंवा जे फळ किंवा भाजीपाला जो शेतकऱ्याकडे येतो तो विकावा लागतो कारण तो नाशवंत असतो आणि पड्या भावात ते विकतात. अशा वेळेला त्याला कोल्ड स्टोरेज म्हणजे शीतगृह, मोठ्या प्रमाणावरचं शीतगृह यामध्ये शेतकरी आणून ते साठवू शकतो. थोडक्यात गोडाऊन पण टेक्निकली त्यामध्ये फ्रीजची व्यवस्था असते, ते आपोआप थंड किती ठेवायचं वगैरे असं बरीच माहिती घ्यावी लागेल. मी तुम्हाला फार माहिती आज देऊ शकत नाही पण तो निर्णय करावासा वाटला तर परत मात्र विशेष साधारण सभा घेऊन तो निर्णय आम्ही करू. घाईनं तो निर्णय करणार नाही. आज पण त्याची घाई नाही, भविष्यात सुद्धा फार घाईनं नाही. पण असं करण्याचा जो विचार आपला आहे
तर त्यामध्ये शेतकऱ्यांचा माल साठवणूक करायची आणि त्यांच्यापासून जे भाडं आपण घेऊ उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण करायचा, असा या पाठीमागचा आपला उद्देश यामध्ये आहे. मालमत्तेच्या बद्दल माहिती देत असताना जी मालमत्तेची माहिती आहे तिच्यामध्ये जी वाढ झालेली आहे 83 लाखाचा जो 10.5 गुंठे बिगरशेती प्लॉट आपण खरेदी केला, तर त्या प्लॉट खरेदीच्यामुळे आपली मालमत्ता 2,74,77,787 रुपये 65 पैसे आहे. यामध्ये संस्थेनं दुसऱ्या मजल्यावर आपल्या सोसायटीकडनं भाड्यानं घेतलेल्या दुसऱ्या मजल्यावर आपण सभागृह, मीटिंग हॉल आणि काही ऑफिसेस तिथं सुरू करण्याच्या दृष्टीनं काही फर्निचर वगैरे आपण केले, त्याच्यावर काही खर्च झालाय, काही नवीन सॉफ्टवेअरवर काही खर्च झालाय, काही संगणकीय अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटवर काही खर्च झालाय आणि एकूण डेस्कटॉप 4 ठिकाणच्या इमारती आणि 10.5 गुंठे जागा असं एकूण मालमत्तेचा व्हॅल्यू 2,74,77,787 रुपये 65 पैसे इतका आहे. पतसंस्थांना बँकिंगचं लायसन आणि बँकांना असलेलं लायसन यामध्ये काही फरक आहे, थोडेसे फरक आहे. संपूर्ण बँकिंग आपण करू शकत नाही, त्याचे तपशील वेगवेगळे आहेत. पतसंस्थांना तरीही सुद्धा बँका ज्या सेवा देतात त्या सगळ्या सेवा देता आपल्याला येतील का या दृष्टीनं अनेक पतसंस्था स्वतःला अपडेट करतात. सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथून मिळतात. आपल्या संस्थेनं सुद्धा ऑनलाईन बँकिंग, NFT असो, RTGS असो, किंवा तुम्ही काही ठेव ठेवली आणि ती तुम्ही विड्रॉ केली तर काही सेकंदात तुम्हाला त्याचा SMS मिळतो की तुम्ही तुमच्या खात्यातनं एवढी रक्कम विड्रॉ केली आहे, काढून घेतली आहे, किंवा तुम्ही ठेव ठेवली तरीही तुम्हाला SMS द्वारे कळवलं जातं की तुमची इतकी ठेव आमच्याकडं रीतसर व्यवहार झाला असून इतकी ठेव आपल्याकडे आलेली आहे. असं संपूर्ण बँकिंग देण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेनं सर्वांनीच केलेला आहे. ही सगळी कामं करत असताना आपण वीज बिलाचं भरणा केंद्र पण सुरू केलेलं आहे. त्याशिवाय महत्वाचं एक मी थोडस मुद्दाम मागे ठेवलं होतं की आपली कर्ज वसुलीची स्थिती कशी आहे, कर्ज किती आहे, ही सगळी माहिती, नफा किती आहे ही माहिती मी थोडं सिक्वेन्स जोडावा म्हणून ती पाठीमागे ठेवलेली आहे. ठेवीच्या बद्दलची माहिती दिल्यानंतर कर्जांच्या बाबत सांगत असताना जसं लिहिले तसंच एकदा सांगतो, मग खुलासा देतो. ठेवींची माहिती देताना मी ठेवींची वाढ व कर्जाची कमी मागणी याचा परिणाम संस्थेच्या व्यवसायावर होतो हे विशद केलं आहेच. त्याच अनुषंगाने आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की ठेवींचा विचार करता आपल्या ठेवीतून 140 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज वितरित होणं आवश्यक होतं, तर 70% CD रेशो मेंटेन झाला असता आणि हा जर मेंटेन झाला असता तर आपला नफा आता आहे त्याच्या दुप्पट असता. पण कर्ज तर काही रस्त्यावर स्टॉल मांडून देता येत नाही, तो आला पाहिजे, मागणी केली पाहिजे, कागदपत्र पूर्ण केलं पाहिजे. आपण भरपूर सहकार्य करतो आणि कर्जदारांना स्वतः जाऊन भेटतो. माहितीतला कर्जदार असेल, त्याचं जर आपल्याकडे अकाउंट नसेल तर आपण जाऊन त्याला सांगतो की आमच्याकडे कर्ज अकाउंट करा, आम्ही अशा अशा सुविधा देतो आणि सगळ्या सुविधांची जंत्री त्यांना आपण देतो. सगळ्या सुविधांची की कर्ज तुम्ही घेतलं तर आमच्याकडे या सुविधा आहे. म्हणजे पूर्वी 14.5% होतं तेव्हा आपण 12.5% व्याज दर खाली घेतला, कारण कर्जदार मिळावे म्हणून 12.5% आपण तो खाली घेतला होता. कर्जदार वाढावेत या उद्देशाने, पण वाढलेत नाही असं नाहीये, पण अपेक्षा इतके वाढले नाहीत. 116 कोटी पर्यंत आपण कर्जात पोहोचलेलो आहोत आणि 116 कोटी कर्जात पोहोचत असताना आपला जो काही CD रेशो आहे तो 57% पर्यंत मेंटेन झालेला आहे. एकूण आपण ठेवी 200 कोटीच्या वरती, कर्ज आपण जे काही वाटप केले ते 116 कोटी 3,17,493 रुपये अशी आपली आताची स्थिती आहे. आणि या काळामध्ये मार्च 2022 पर्यंत
आता जर विचारलं ती पण माहिती मी दिली तर रिपिटेशन काही परत करत नाही आहे. जर मात्र आपण इथे 40 कोटी डिव्हिडंड गेलो असतो तर आपण राईट चॅनलला किंवा अधिक नफा कमवायला, नफ्यातनं अधिक डिव्हिडंड द्यायला आपल्या संस्थेच्या दृष्टीनं ते आपलं ज्याला सेटअप उत्तम बसला असं चित्र होतं. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करीन, कर्ज आपण आपल्या संस्थेकडनं घ्यावं. आम्ही तत्पर सेवा तर आहेच. कर्ज प्रकरण पूर्ण झाल्यावर बँकांच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे जाऊन आम्ही कर्ज वितरणाच्या बाबत अग्रेसर असतो, सेवा देण्यात पण अग्रेसर असतो आणि व्याज दर पण आपण आता कमी केलेला आहे. त्याशिवाय सोने तारणाच्या बाबतीत पण आपल्याला सांगू इच्छित की आम्ही कुठं जोडलं शिंदे आम्ही सोने तारणाच्या बद्दल अधिक नवीन धोरण आपल्या सर्वांच्या समोर जाहीर करतोय. 5 लाखाच्या पर्यंत रकमेचं सोनं जर आपण ठेवलं, कर्ज घेतलं तर त्याला फक्त 9% व्याज दर आपण ठेवलेला. 5 लाखाच्या पुढे असेल कर्ज घेतलेलं तर 9%, 3 लाखाच्या पुढे असेल तर 9.25% व्याज दर, 1 लाखाच्या पुढे असेल तर 9.5% व्याज दर आणि 1 लाखाच्या आत असेल तर 10% व्याज दर. अशा प्रमाणे सोने तारणाचा व्याज दर आपण कमी केलेला आहे. अधिकाधिक व्यक्तींनी त्यासाठी आपल्या संस्थेकडनं कर्ज घ्यावं आणि रेग्युलर कर्जाचा व्याज दर 12.5% आहे. त्यात काही सवलती आहेत, सगळ्या सवलती इथे नाही सांगता येणार, पण आपण जेव्हा कर्जदार या नात्याने कधी आलात तर ती सगळी माहिती निश्चितपणे आपल्याला उपलब्ध होईल. अधिक सवलती देण्याचा प्रयत्न आहे. सर्वात महत्वाचं एक आहे, बँका जेव्हा तुम्हाला कर्ज देतात तेव्हा अदर चार्जेस इतर जे जे काही अधिभार त्यात लावले जातात ते आपल्या लक्षात येत नाही. व्याज आकारण्याच्या पद्धतीत पण काही अशा बाबी असतात की त्या आपण लक्षात घेऊ शकत नाही. पाणी द्या रे, म्हणजे पाणी पाहिजे असं मध्ये फिरून द्या. तर या सगळ्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचे अदर चार्जेस लावण्याचा प्रयत्न आपण कधीही पण करत नाही. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. कर्जाच्या संदर्भात कर्ज वसुलीच्या बाबत मी आता सर्वांना माहिती देऊ इच्छितो. कर्ज वसुलीच्या संदर्भामध्ये अनुभवी मंडळी बरीच आहेत. रमेश धुमासाहेब आहेत, इथे संस्थांवरती काम केले. थकबाकी आता कुठली आहे असं जर विचारलं, थकबाकी कुठली आहे तर ती थकबाकी जी आहे ती सुरुवातीला जे काही कर्जदार ज्यांच्याकडनं कर्ज थकलं त्यांची थकबाकी आतापर्यंत अधिक आहे. तरीही आपण ही थकबाकी वसूल करण्याच्या कामी आपण त्यामध्ये दक्षता बाळगून 31 मार्च 2022 पर्यंत येणे कर्ज होतं. तुमची संख्या जास्त नका मध्ये. 31 मार्च 2022 पर्यंत येणे कर्ज 116,03,17,493 होतं आणि थकबाकीचं प्रमाण आहे 7.30%. 7.30% आहे. उर्वरित थकबाकीदार आहेत त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्या कारवाईचं स्वरूप असं आहे, शासनाची जी काही योजना आहे वन टाइम सेटलमेंटची, तिच्या अंतर्गत ज्यांनी आपले कर्ज बाद केले असे एकूण जी सदस्य संख्या आहे ती सगळी सदस्य संख्या विचारात घेता 83 लोक आहेत. 83 लोकांना 51,24,204 रुपयाचं रिबीट दिलेलं आहे. आणि हे रिबीट देत असताना किती पर्सेंटेज मध्ये आपण दिलं असं जर विचारलं, तुम्ही नंतर जास्त कागद जोडीत माझ्या ह्याच्यात मी याला स्लिपा लावलेल्या र कर्जदारांचं एकूण पहिल्यांदा सांगेल मी. 28 र कर्जदार सभासद आहेत. 2,46,17,479 रुपयाचं थकीत कर्ज आहे.
त्यानंतर 101 ची कारवाई सुरू असले, रचा अर्थ आपल्याला कळालेला कदाचित नसेल, तपशील सांगतो. र मध्ये याचा अर्थ आपण त्या जमिनीचे मालक झालो, त्यांच्या प्रॉपर्टीचे मालक झालो. असे 28 व्यक्ती आहेत आणि त्यांची येणे रक्कम 2,46,17,497. त्यानंतर दुसरे जे 99 थकबाकीदार झाले त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी 101 केसेस सुरू आहेत. ती किंमत, ती एकूण रक्कम 3,76,53,870 रुपये आहे. यांच्यावर सगळी कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि त्यानुसार आपण त्यांच्यावर कारवाई करतोय. वसुलीचं प्रमाण अधिक ठेवण्याचा प्रयत्न निश्चितपणे आपला पहिल्यापासूनच आहे. ज्यांच्यावर आपण रिबेट त्यांना दिला आणि कर्ज नील केलं असे जे सभासद आहेत, पहिल्यांदा असे काही सभासद आहेत ज्यांना ऑपरेट कॅश क्रेडिट दिलेलं होतं. व्याजदरावर आपण काही सवलत ठेवली होती. प्रत्येक इन्स्टॉलमेंट ज्यांची वेळेत दिली जाते त्यांना काही रिबेट आपण जागेवर द्यायचा निर्णय केला होता. असं जे रिबेट दिलेलं आहे त्यामध्ये 34 सदस्य आहेत. रेग्युलर कर्ज प्रकरण आहेत. व्याजाची रक्कम 20,40,643 आहे आणि त्यावर दिलेलं रिबीट 2,81,468 आहे. व्याज दराचं त्यांना जे काही रिबीट दिलं ते 2% आहे आणि 49 असे सभासद आहेत ज्यांचं येणे कर्ज 2,41,63,630 आहे आणि त्यांना रिबीट दिलेली रक्कम 48,42,776 आहे आणि त्यांना प्रति 100 2% रिबीट त्यांना आपण दिलेला आहे. कर्जाच्या वसुलीतली जी काही तपशिलासह माहिती आहे ती सर्व आपणा सर्वांना मी या निमित्तानं दिली. नफा 52,05,840 रुपयाचा या वर्षीचा आपला नफा आहे. 31 मार्च 2022 अखेर संस्थेने दिलेला नफा, घेतलेला नफा हा 52,05,840 आहे. 11,902 रुपयानं नफ्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि तपशिलात जर काही जायचं असेल, नफा कशामुळे घडतो, थोडस बोर जरी झालं तरी पण हे लक्षात घ्यायला पाहिजे. गुंतवणुकीत किती तोटा होतो हे तुमच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न मुद्दाम करू पाहतोय मी. हा जर आपण आपला विचारात घेतला तर विचार करावी अशीची बाब असते की गुंतवणूक कशा प्रकारे आपण करतो. एक तर कागद उचलता माझं दुर्लक्ष होत आहे. तुमच्याकडे तब्यात माझी खाली मी आज केली, तुम्ही त्याच्यात काय केले, फार तुम्ही आधीचे पेपर सोडते. बसा रे तुम्ही, बसून घे, नका जास्त शेवा देऊ. माझं इकडे दुर्लक्ष होतं त्याने. बसा जरा, शेजाऱ्याला शेअर करा जरा बाटल्या, त्याने काय म्हणतात फार डिस्करीज सुरू केली. मी संदर्भ परत एकदा देतो की वरच्या बँकेमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करायची म्हणतो तेव्हा किती तोटा येतो ही माहिती मी देत होतो. त्याचा परिणाम नफ्यावर होतो असा सिक्वेन्स मी तेव्हा तुम्हाला सांगितलेला होता. आणि एवढं करून जर 52 लाख रुपये वरती काही रकमेचा नफा आलाय तर हा नफा येत असताना आपली काय स्थिती आहे, कशामुळं हा नफा खाली जातो, आपल्या ठेवीदारांना आपण जे व्याज देतो, वरच्या बँका कशा व्याज दर देतात आपल्याला, याच्याबद्दलची माहिती मी आपल्याला देतो. ठेवीदार असाल तर मनातल्या मनात गणित करावं. आपण बारामती सहकारी बँकेत आपण गुंतवणूक केलेली आहे 10,42,04,424 रुपये. प्रत्यक्ष मिळालेलं व्याज आहे 75,17,941 रुपये आणि व्याज दर ऍव्हरेज सरासरी व्याज दर मिळाला आहे गुंतवणुकीवरचा 7.21%. त्यानंतर अशोक सहकारी बँकेत आपण गुंतवणूक केलेली आहे 10,41,49,49,059 रुपये. आपल्याला त्यापासून व्याज मिळालं 80,61,395 रुपये आणि त्यांची जी आपली सरासरी व्याज दर त्यांनी आपल्याला जो दिला सरासरी तो पडतो
7.74 पावणे 8%. जिल्हा बँकेत जी गुंतवणूक केली सांगू काय, मी पण डायरेक्टर आहे, 2 मिटिंगांना मी सारखं म्हणतोय, उद्या पण तो विषय येणारच आहे. जिल्हा बँकेत 40,87,82,601 रुपयाची गुंतवणूक केली. मिळाले व्याज 2,16,76,482 आणि व्याज दर पडलाय 5.30%, 5.25%. आपल्या कस्टमरला आत्ता द्यायला लागलोय आपण महिन्यात 6.25%. तर पूर्वी किती देत होतो तुम्हीच गणना करीत का. आणि मल्टीस्टेट मध्ये जी गुंतवणूक आपण केलेली आहे 37,57,99,589 रुपये, त्यावर मिळालेलं व्याज आहे 3,21,74,898 रुपये. यांचा व्याजदर पडलाय 8.56 पडला. हा जो काही आपण आपल्या ठेवीदारांना देत असलेला व्याजदर आणि आपल्या गुंतवणुकीवर मिळणारा व्याजदर यातली जी काही तफावत आहे, ही तफावत आपल्याला उत्पन्नाच्या बाजूनं मार देते. हा सगळा मुद्दा मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो. त्याचे थोडेसे तपशील मी आता आपल्याला आधीचे देण्याचा प्रयत्न केला. पण आम्ही आता मल्टीस्टेट आणि ग्रामीण विकसित हे जे काही आपली पतसंस्था आणि मल्टीस्टेट संस्था, आम्ही आमच्या काही व्यवहार करताना ते आमच्याकडे गुंतवणूक करत होते, आम्ही त्यांच्याकडे करत होतो. आता आपली किती गुंतवणूक त्यांच्याकडे केली आणि त्यांनी किती गुंतवणूक आपल्याकडे केली, तर हा पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण त्यांच्याकडे केलेली गुंतवणूक 36 कोटीची आहे आणि 37 कोटीची आहे आणि त्यांनी आपल्याकडे केलेली गुंतवणूक 36 कोटीची. 1 कोटीनं फक्त आता त्यांच्यातनं आपल्यात फरक राहिलेला आहे. सगळं गणित सांगत असताना शेवटच्या निष्कर्षापर्यंत येऊन पुढे धावत जाऊ आपण. उत्पन्न तर इतकं कमी मिळतं, गुंतवणुकीपासून इतका तोटा होतो. मागच्या वर्षातला गुंतवणुकीतला आणि आपल्या कस्टमरला दिलेलं व्याज आणि गुंतवणुकीतनं मिळालेलं व्याज यामध्ये 3 कोटी रुपयांची तफावत होती. तरी हे सगळं भरून आणायचं, हे सगळं करीत असताना त्यामध्ये जिथं जिथं आपण अधिकचं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करू किंवा तोटा होणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करू म्हणून आपण आपली काही गुंतवणूक मल्टीस्टेटकडे केली, मल्टीस्टेटनं काही आपल्याकडे केली. व्याजदर सारखे आहेत, उलट मल्टीस्टेटचे 0.25 अधिक आहे. त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न आपण करीत होतो, कालपर्यंत तो आपण केलाय, म्हणून थोडस सावरलं जात होतं. पण आता मात्र आपण हेही कमी करून घेतले. आता केवळ 1 कोटी रुपये फक्त त्यांच्याकडे आपली अधिकची गुंतवणूक आहे. कारण शासनाच्या आदेशानुसार काम करणं, त्यामध्ये प्रॅक्टिकली आपल्या लेवलला काय हिताचं आणि काय गैरहिताचं याचा विचार न करता सहकार खात्याच्या नियमानुसार काम करायचं आहे. म्हणून आपण हा जो डिफरन्स आहे हा कमी करून घेऊन त्यांचे आणि आपले व्यवहार हे पूर्णतः अलग कसे होतील आणि गुंतवणुका त्यांच्या ऐवजी आपण इतर संस्थांनी करण्याचा निर्णय आपण केला. याचे परिणाम जर कर्ज अधिक वाढलं नाही पुढच्या वर्षी तर तोटा वाढण्याचे चान्सेस मात्र अधिक राहणार आहेत. पण तरीही सुद्धा त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण करतोय. जी माहिती आहे ती सर्वांना जशीच्या तशी देण्याचा प्रयत्न करावा, त्यामध्ये कुठे पण काही राखून ठेवू नये या दृष्टीनं मी आपल्या सर्वांना ही सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि जो काही 52,05,840 रुपयाचा नफा झाला आहे त्याची नफा वाटणी जी आपण केलेली आहे ती एकूण जो नफा 52,05,840 त्यामध्ये मागच्या वर्षाचा शिल्लक नफा 725 रुपये 91 होता. एकूण नफा वाटणीला घेतला 52,06,566 रुपये 51. यामधून राखीव निधी 25% प्रमाणे 13,01,642 रुपये रिझर्व्ह फंडाला वर्ग केले, जे आपलं स्वतःच अकाउंट जिल्हा बँकेत आहे. जिल्हा बँकेत ही रक्कम सुरक्षित ठेवली. सभासदांना लाभांश देण्याचा निर्णय घेतला, तो 19,18,600 रुपये. पर्सेंटेज बसतं 10%. हे सभासदांना त्यातून लाभांश देण्याचा निर्णय आपण घेतला. त्यामध्ये इमारत फंडाला रक्कम वर्ग केली 14,61,000. उत्तम जिंदगीला आपण वर्ग केली 2,64,450.
आणि चढ उतार निधीला रक्कम गुंतवणूक केली 2,60,328 रुपये आणि पुढच्या वर्षासाठीचा शिल्लक नफा 546 रुपये. असं सगळं आतापर्यंतची माहिती देत आपल्या सर्वांना आलोय. विशेष माहिती देण्यासारखं मला वाटतं काही नाही. औपचारिकतेचा भाग आहे, कोणाकोणाची मदत झाली वगैरे वगैरे हे शिष्टाचाराच्या नुसार घ्यावं लागतं. त्यानुसार सगळं घेतलं. त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांचे नेतेगण, मान्य मंत्री महोदय, मान्य खासदार साहेब, मान्य आमदार साहेब, त्याशिवाय आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेतेगण सगळे सर्व राजकीय पक्षांचे, कोणत्याही एका पक्षाचा उल्लेख नाही. सर्वांचं सहकार्य निश्चितपणे आपल्याला लाभलंय. यामध्ये बिलकुल आमच्या कुणाच्याही मनात दिसू नाही. या सर्वांच्या सहकार्यानं संचालक मंडळ आणि कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यानं वर्षभरातलं कामकाज समाधानकारकरित्या झालंय. मी परत एकदा आपण सर्वांच्याकडे मान्य करतो. ठेवीदार आणि सर्व कर्जदार यांना विशेष धन्यवाद देतो. पिग्मी एजंट आहेत त्यांना पण विशेष धन्यवाद देतो. त्याशिवाय पिग्मी एजंटकडं दररोज जी काही थोडी थोडी ठेव ठेवणारे असे जे लोक आहेत त्यांना पण विशेष धन्यवाद देतो. ज्यांचं सहकार्य असतात लाभलंय त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माहिती देण्यासाठी वेळ गेलाय, पण माहिती मी सादर आपण सर्वांना केली. माझ्याकडे लिखित स्वरूपातली आहे, तुम्हाला फक्त ऐकायची होती. मी कितीही सांगितलं तरी ते सगळं काही तुमच्या लक्षात राहील असं म्हणता येत नाही. म्हणून तुम्हाला अजून काही शंका म्हणून जर काही विचारायचं असेल तर या संदर्भातली अधिक तपशीलवार माहिती मी आपल्याला देऊ शकेल एवढं सांगतो. आणि विषय क्रमांक 3 जो आहे, हा 3 नंबरचा विषय मी आपल्या सर्वांच्यासाठी मांडलेला आहे. दिनांक 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या सन 2021-22 त्या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षित आर्थिक पत्रकांना मान्यता देणे हा विषय होता. अजून काही आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारावा. आमचं जरा कार्यकर्ता म्हणून उलट मत राहतं. आम्ही म्हणतो विचार काही चुकलं तर चुकलं आणि सांगू की हे चुकले आहे ते दुरुस्त करू. पत्रकाबाबत वैधानिक लेखा परीक्षकाचा अभिप्राय. मी आपल्या भाऊसाहेब नवले ग्रामीण विकास शेती सहकारी पतसंस्था मर्यादित अकोले या पतसंस्थेचे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीतलं 31/3/2022 अखेरचा ताळेबंद या दिनांकात संपणारा नफा तोटा पत्रक आणि समाविष्ट केलेल्या हिशोबांच्या धोरणांचा अर्थपूर्ण सारांश आणि इतर स्पष्टीकरण माहिती मला मिळाली. मी ती अभ्यासली, तपासली. शेवटाला येऊ का सगळी तपशिलाला वेळ लागेल. मी शेवट करतो. संचालक म्हणून काम करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांची निवडणूक नामनिर्देशन पत्राचे दिवशी संस्थेत विनाकारणे. याचा अर्थ असा आहे की माझी 5 लाखाची ठेव आहे, 1 लाखाची ठेव आहे, पण मी तिच्यावर 90% कर्ज घेऊन बसलोय. तिला ते विनाकारणे, तिच्यावर कर्ज असू नये, ती प्युअरली आपली ठेव विनाकारणे असावी. नामनिर्देशन पत्राच्या दिवशी संस्थेत विनाकारणी ठेव फिक्स डिपॉझिट ठेवणे बंधनकारक असेल. संस्थेत ठेवलेली मुदत ठेव संचालक मंडळाचा कालावधी संपण्यापूर्वी जर त्याने काढून घेतली तर ती व्यक्ती सदर संस्थेवर संचालक म्हणून राहण्यास त्याच दिवशी अपात्र ठरेल. त्याच दिवशी ठेवावयाचे मुदत ठेवी रक्कम खालील प्रमाणे आहे. मग त्यामध्ये राज्याचं कार्यक्षेत्र, विभाग कार्यक्षेत्र, बृहन्मुंबई कार्यक्षेत्र, महानगरपालिका कार्यक्षेत्र, तालुका कार्यक्षेत्र, नगरपालिका कार्यक्षेत्र, अन्य कार्यक्षेत्र. आपलं जिल्हा कार्यक्षेत्र आहे. जिल्हा कार्यक्षेत्रासाठी यापूर्वीची जी जुनी आहे किमान 50,000 रुपये ठेव असणं बंधनकारक होतं. तिच्यात आता 1 लाख रुपये ठेव असा 20 लागेल. आणि ही नॉमिनेशन पेपर भरण्याच्या आदल्या दिवशी दिली तरी चालते, पण निवडून आले तर मग मात्र 5 वर्ष ती ठेवा 20 लागेल. हा पोटनियम आपण दुरुस्तीला टाकलेला आहे.
तो काही आपण नाही, सगळ्या संस्थांनी तो ठेवलेला आहे आणि ते त्यांच्यावर बंधनकारक आहे. बाकीचे विषय आहेत. मग नफा वाटणीला आपण मंजुरी तुमच्या समोर ठेवलेली आहे. 22-23 सालाचं अंदाजपत्रक आहे, ते मंजुरीला ठेवलेलं आहे. 21-22 सालामध्ये अंदाजपत्रकापेक्षा जास्त झालेला खर्च असेल त्याला मंजुरी मागितलेली आहे. पुढील वर्षासाठी अधिनियम, नियम, पोटनियम व बाहेरील तरतुदी बाहेरची कर्ज मर्यादा ठरवणे याच्याबद्दलचा पण निर्णय आपण केलाय. 75 लाखापर्यंतच कर्ज देण्याबाबत एखाद्या व्यक्तीला 75 लाखाचं कर्ज देण्या इथपर्यंतची क्षमता आपण आपल्या संस्थेत आता निर्माण केलेली आहे. हिच्या अधिक आपण पुढे जात नाहीये. 75 लाख रुपयापर्यंतचं कर्ज घेता येईल, पण अर्थात त्याला नॉर्म्स आहेत. कुणी पण म्हटलं की मला त्या 75 लाख असं, तर त्या नॉर्म्स नुसार 75 लाखापर्यंतचं कर्ज आपली संस्था इथून पुढे देऊ शकेल. संचालक मंडळ व त्यांचे नातेवाईक यांच्याकडे कर्जाची थकबाकीबाबत असल्यास माहिती दिलेली आहे सर्वांना. 2021-22 या वर्षात एक रकमी कर्जफेड योजनेअंतर्गत कुणाला आम्ही रिपीट केले त्यांची संख्या आणि 2% त्याचा हिशोब बसतोय हे पण आता सर्वांना सांगितलंय. लेखापरीक्षकाची नेमणूक करणं पुढच्या वर्षांचं आहे. त्यासाठी 2 अर्ज आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी एक अर्ज प्राध्यापक एस देशमुख सरांचा आहे आणि दुसरा अर्ज आता ज्यांनी ऑडिट केलं त्यांचा आहे. हा निर्णय म्हणजे संचालक मंडळावर आपण सोपवावा, म्हणजे आम्ही त्यामध्ये योग्य तो निर्णय करू हे आपण सर्वांना विनंती करतो. ठेवीवरील व्याजदर व कर्जावरील व्याजदर वेळोवेळी निश्चित करणे कामी मान्य संचालक मंडळाला अधिकार आहे. कधी कर्जावरचे व्याजदर अजून खाली करायचे असतील तर ते संचालक मंडळाला अधिकार देणं, ठेवींचे व्याजदर वाढवायचे असतील तरी कमी करायचे असतील तर संचालक मंडळाला अधिकार देणं. आपल्यापैकी प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचलेलं नसेल, पण आता रिझर्व्ह बँकेनं रेपो रेट मध्ये वाढ केली तर ती ठेवीच्या मध्ये पण आता वाढ होऊ शकेल. कर्जदार जितके वाढले तर ठेवी व्याजदर आपोआप वाढेल. पण असे जे अधिकार आहेत ते मान्य संचालक मंडळाला देणे. त्यानंतर पोटनियम दुरुस्ती ज्याची माहिती मी आपल्या सर्वांना दिली त्याला मंजुरी देणे. त्यानंतर मान्य जिल्हा उपनिबंधक साहेब अहमदनगर यांची परवानगीनं नवलेवाडी शिवारात सर्वे नंबर 23/12/13/1 व 23/12/13/2 मध्ये 10.5 गुंठे क्षेत्र संस्थेने विकत घेतलेली आहे. ज्याची माहिती मी आपल्याला दिलेली आहे. त्याची नोंद आपण सर्वांनी घेणं किंवा यापुढे संस्थेत काही शाखा अधिक उघडायच्या असतील किंवा एक्सटेन्शन काउंटर सुरू करायचे असतील तर त्याला मान्य संचालक मंडळाला अधिकार घेणे. इथपर्यंतच सगळं कामकाज आतापर्यंत आपण पूर्ण करत आलेलो आहे. अकोले तालुक्यातील अग्रेसर समजल्या जाणाऱ्या बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आशीर्वाद मंगल कार्यालय येथे खेळमेळीच्या वातावरणात पार पडली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले हे या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश जगताप, संचालक भास्कर जराडे, श्रीमती मंदाबाई नवले, सौ प्रतिभा घुले, रावसाहेब शेटे, सोनू मंडलिक, निवृत्ती झोळेकर, रामदास धुमाळ, विठ्ठल धुमाळ, प्रकाश देशमुख, माधव गायकवाड, सुजित नवले, यादवराव नाईकवाडी, आप्पासाहेब पापळ, पोपटराव चौधरी, दिलीप मंडलिक, रमेश पवार, संगीता चौधरी, अलका ताजने, साईनाथ नवले, रामदास वागचौरे, भाऊसाहेब नाईकवाडी तसेच मुख्य व्यवस्थापक दादाभाऊ झोळेकर, ज्येष्ठ नेते रमेश धुमाळ, आर डी चौधरी हे यावेळी उपस्थित होते. तसेच बुवासाहेब मल्टीस्टेट पतसंस्थेचे कार्यकारी संचालक विलासराव नवले, त्याचबरोबर सर्व शाखांचे शाखा अधिकारी, कर्मचारी वृंद, त्याचबरोबर सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 3 महिन्यात बुवासाहेब नवले पतसंस्थेच्या ठेवींमध्ये 30 कोटी रुपयांची वाढ झाली असून हा ठेवींचा आकडा 230 कोटींवर गेला आहे. तसेच संस्थेची वार्षिक उलाढाल 800 कोटी रुपये झाली आहे. आज वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी
चर्चेतही सहभाग घेत सूचना केल्या. आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास. देशभक्त, मातृभूमीचे रक्षण करणारे शूर जवान, शास्त्रज्ञ, कलावंत, तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विज्ञान, कला, क्रीडा, साहित्य व सहकार तसेच शेती क्षेत्रातील मान्यवर, संस्थेचे सभासद, हितचिंतक, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे जे देशबांधव दिवंगत झाले त्यांना मी आपल्या संस्थेच्या वतीने नम्रतापूर्वक अभिवादन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष असल्या कारणाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी आपले पुरे आयुष्य समर्पित केले. तर स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. अशा महान विभूतींचे स्मरण अमृत महोत्सवी वर्षात करणे आवश्यक आहे. तर या महान विभूतींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी संस्थेचे ज्येष्ठ सभासद सन्माननीय रमेश नामदेव धुमाळ, पांडुरंग रामचंद्र चौधरी, दशरथ रामभाऊ नवले आणि आर.डी. चौधरी मामा यांना विनंती करतो की आपण या प्लेट समोर जाऊन या क्रांतिवीरांना आपण पुष्पांजली अर्पण करायची. अजून जायचं आहे. मी गेले 2-3 दिवस भाऊ अहवाल वाचील असं म्हणत होतो, पण काही आमचे धार्मिक विधी आमचा चाललेला आहे त्यामुळे मला वेळ मिळाला नाही. आणि ऍक्च्युअली सांगतो, मी रात्री 1 वाजेपर्यंत तुमचा अहवाल वाचला. मला अहवाल वाचायची फार सवय आहे. तुम्ही जर कोणी घरी आले तर माझं जवळजवळ 30-35 अहवालांची थप्पी आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये 1-2 वर्षाच्या करोनामध्ये विकतंत परमेश्वराच्या अशा आवर्माने तू मामा सगळ्यांना जिवंत ठेवलंय आणि तुम्ही आपण जिवंत राहिलो म्हणून आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. या अहवाल जर वाचला, तज्ञांनी वाचला, सगळ्यांनी जर वाचला, मी स्तुती करणार नाही, पण पतसंस्था चालवणं हा काय पोषण नाहीये. मी स्वतः चेअरमन म्हणून 5 वर्ष काम केलंय. आजही आमचे धुमाळ त्या संस्थेमध्ये काम करतात. पतसंस्थेची चळवळ जरी महादेव साहेबांनी उभी केली, पण त्याला खरंच स्वरूप तुम्हाला सांगतो की भाऊने आणलेलं आहे. मी आणि भाऊ आम्ही कधी सत्तेच्या प्रवाहात वाहिलो नाही. सत्तेमध्ये आम्ही कधी राजकारण केलं नाही. सत्तेच्या विरोधात आम्ही राजकारण केलं. पण दुर्दैवाने आणि सुदैवाने तुमच्या या संस्था आम्ही निर्माण केल्यात, या संस्था आम्ही वाढवल्यात, म्हणून आज आम्ही सत्ताधारी दिसतो. कुठं आपल्या अकोले शहराचा आणि सॉरी आपल्या अकोल्याचा जर भौगोलिक इतिहास पाहिला, नवलेवाडी धुमावाडी पासून तर शेकाळी पर्यंत हा आमचा एक परिवार आहे. गाव धुमावाडी असेल, गाव नवलेवाडी असेल किंवा गाव अकोला असेल, पण हा एक मोठा परिवार आहे. आणि या परिवाराचा हिताचा दृष्टिकोन ठेवून या 4-5 संस्था इथं काम करतात. तुम्ही एक विचार केला पाहिजे शंकर साहेब, जवळजवळ 700-800 कोटी रुपये मधुभाऊच्या संस्थेमध्ये 200 कोटी आहेत. अगस्तीमध्ये 150 कोटी आहेत. जनलक्ष्मीमध्ये मला वाटतं 250 पर्यंत किती कोटी रुपये आहेत. अशा 800-850 कोटी रुपये असताना संस्था अकोल्याचा कारभार ही ग्रामीण भागातली मुलं चालवतात. इथं चालवणारी संस्थेचे कर्मचारी आपलं पदाधिकारी कुठल्याही बँकिंग क्षेत्रामधली पदवी घ्यायला नाही. कुठली पदवी या संचालकांना मध्ये किंवा चेअरमन मध्ये नाही. पण संस्था चळवळ चालूच असताना माणसं 3 लोकांशिवाय ठेवतात. माझ्या भाऊ अजूनही माझ्याशी बोलत नाही. बाळासाहेब कोटकर समोर आहे. आमचं दोघांचं सख्या मावळ भावाचं नातं आहे. पण मी चेअरमन झालो नसतो, नाते बरोबर झाला असतो, पण आमचं प्रेम तुटलं. त्याला कारण काय, मी चेअरमन ते कर्जदार. मी चेअरमन असा होतो की टिंबटींबावर सुद्धा सोडलं नाही. एका वर्षामध्ये 8.5 कोटी रुपये मी वसूल केला. माझं सगळ्या चेअरमन लोकांनी कौतुक केलं तर तू कसा वसूल करतो, ते माझं गणित आले गुपित ठेवलेले. पण बाळासाहेब माझ्याशी बोलत नाही, कारण मी त्यांना 10,000 तगादा लावला होता. का तगादा लावला, तर मी बाळासाहेबांना जर तगादा नाही लावला
आज बाळासाहेब तुम्हाला सांगतो, आमच्या दुसऱ्या गौरवाला मी तगादा लावू शकलो नसतो. तुम्ही बँकेत काम केलं, तुमचा काय आदर्श घेऊन आम्ही काम करायचं असतो. त्याचं स्पष्टीकरण देऊ एक मिनिट आहे का, त्यांनी कर्ज भरलं, मी चेअरमन पदावरून खाली झालो, पण या अहवालामध्ये अतिशय कौतुकास्पद अहवाल आहे. सगळ्या प्रकारच्या तरतुदी आहेत. आणि मीच मला अनुभव सांगतो की माझ्या मोबाईल मधला चार्जिंग संपलेला, बॅलन्स संपलेला होता. पतसंस्थेच्या कारभार चालत असताना नावा बॅलन्स तुमच्या भाषणाच्या रूपाने माझ्या मेंदूमध्ये आला आहे. अहो, गुंतवणुकीचं सोडून इतकं चांगल्या प्रकारे सांगणं आलंय की कुठली शंका नाही. महाराज, मी घरी अहवाल ठेवलाय, तुम्ही जे शंका काढल्यात त्यातल्या 2-3 शंका माझ्या डोक्यात होत्या, पण त्यांनी कुठली गोष्ट लपून ठेवली नाही. आम्ही फक्त अकोल्याचं किंवा शहरातलं राजकारण करीत नाही, जिल्हा पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर आम्ही राजकारण करतो. निलंगेकरांचं सरकार मुलीचे मार्ग वाढवले म्हणून त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. बाकीचे उदाहरण आम्ही देत नाही. आणि आजचा सत्तार मंत्री झालाय, त्याच्या मुलीला पगार दिला, तिला परमानंट केलं म्हणून तो आज अडचणीत आला. मधुभाऊंचे कौतुक केलं पाहिजे तुम्ही. सगळ्या गुंतवणुकीचा आणि व्यापाराचा हिशोब देत असताना मल्टीस्टेटचा अध्यक्ष त्यांचा मुलगा विक्रम आहे. मला वाटतं माझा अहवाल वाचताना पुढे कमी जास्त झाला असेल, पण त्यांनी सगळ्या गुंतवणुकीमध्ये जे व्याज आले त्या सगळ्या व्याजाची तरतूद त्यांनी लिहिली. मला भविष्यात अशी आली होती की मल्टीस्टेटच्या नावापुढे तुम्ही इतकं व्याज आले याची नोंद मला काही सापडली नाही. आणि त्याचा खुलासा सुद्धा त्यांनी मोठ्या अंतर्गताने आज केलेला आहे. तुमच्या सरकार मी बराच वर्ष भाऊंच्या पतसंस्थेमध्ये मी घालवल्या. मला अण्णासाहेब म्हणायचे, कारवा काहीतरी खपल्याला काहीतरी उद्योग कर. मी सकाळी मिटिंगला निघालो का, त्यांचा अक्षय जीवलग कार्यकर्ते मला भेटतात. माझं जो 4 व्हीलर आहे, माझी 10 लाखाची असेल, त्याची 30 लाखाची आहे. तो मला म्हणजे उद्या जाणार का तुम्ही? म्हटलं हो जाणार का. तर म्हटलं काय जाणार म्हणजे बँकेचा संस्थापक सभासद आहे, आम्ही गेलो पाहिजे, मला निमंत्रण आहे, मला अजित आहे, काय काय मुद्दे काय होईल तुम्ही. म्हणजे माझ्या पायाचा दृष्टिकोन असायचा की यांनी जाऊन काय ते त्याला दुखवलं पाहिजे, माणसाने बरोबर दुखावं. पण जर काही चुका असल्या तर दुखवलं पाहिजे. कर्ज वाटताना तुम्ही विचार करा, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीयकृत बँकेपैकी कोणत्या बँका कोट्यात नाही हो. जिल्हा बँकेची अवस्था काय, अर्बन बँकेची अवस्था काय, तुमच्या महाराष्ट्र बँकेची अवस्था काय, स्टेट बँकेची अवस्था काय. प्रत्येक शाखेच्या संस्थेमध्ये काही नाही तरी गडबडी झालं. पण संस्था नावली चल अशी आहे, जर तिथं जर माफी मागतो माझ्या बहिणींची, भोग्या चांगला असेल ना तर ती पत्नी बरोबर टिकते. इथं मधुकर नवले नावाचा माणूस या पद योग्य राहिलाय. त्यांच्या विरोधामध्ये मी स्वतंत्र पॅनल करून 14 मतांनी पडलोय. विरोधकांमध्ये सगळ्यात जास्त मतं मलाच आली होती. काय मिळाली? तुमच्या सरकार मिटिंग मी गाजवाय, लोकांनी मला मतं द्यायची आणि टाळा वाजवायच्या. पण जसं जसं मी चळवळीमध्ये गेलो आणि असा निष्कर्ष काढला, हे काम आपलं नव्हे. म्हणून जो त्यांनी पोटतिवून दुरुस्ती केला भाऊ, की एक तुम्हाला मी स्पष्ट सांगतो, माझ्या स्वभावानुसार या पतसंस्था चालवताना तुम्ही सोयऱ्या दायऱ्याचा विचार करू नका. शेंकर किती, शेते किती, धुमाळ किती, आमके किती याचा तुम्ही विचार करू नका. सदस्य कोऑप सदस्य करताना त्याची गुणवत्ता तपासा. एखादी ठेव जर तिथं असेल म्हणून त्याला तज्ञ संचालक म्हणून घ्या, असं तुम्ही काही करू नका. तुमच्या संस्थेमध्ये यायला माझी तयारी आहे, पण मी येणार नाही, कारण माझ्याजवळ तारण द्यायला जमीन नाही. लोक म्हणतात तुम्ही का कर्ज घेतला, अरे म्हणलं मला विचारता कोण. 20 गुंठ्याचा मालक मी. शेतकऱ्यांना मी मुद्दाम सांगतो, ती 20 गुंठ्याची शेती 20 कोटीची आहे. मी कशाला पतसंस्थांमध्ये गाण ठेवू, कशाला गाण ठेवू सांगा ना. पण आज परिस्थिती अशी आहे, जर या पतसंस्था जर बंद पडल्या साहेब,
काही बंद पडणार आहे. योग तुमचे आमचे चांगले की आपल्या संस्थेचं नाव नाही, आपल्या संस्थेचं नाव नाही बाबासाहेब नवलेंचं. मला वाईट वाटतंय की ज्या संस्था आम्ही उभे केल्या, मग अगस्त्य असो, जललक्ष्मी असो, दुर्गंगा असो, कोणीच्या चौकशी लागल्या, सरकारांच्या चौकशा करतात. काय गडबड केली यांनी सांगा ना, काय गडबड केली ती मला माहित आहे. ते पुढे चुक हे मला माहित आहे. कर्मचारी कसा खातोय मला माहित आहे. संचालक कर्मचाऱ्याबरोबर कशी तडजोड करतोय मला माहित आहे. कोणत्या एका शेताच्या पळचा प्रपंच खलास झाला, कशामुळे झाला? इथं कोणतरी म्हटलं स्ट्रीट माणूस शिवा अवघड हो, अवमत फक्त मीच बोलू शकतो. त्याचा सभा मला माहिती आहे. सरकार चळवळ चालित असताना यार लोकांच्या मालकीच्या संस्था आहेत, मोठ्या घामातून कष्टात उभ्या राहिलेल्या संस्था आहेत, म्हणून त्याला खमक्या माणूस लागतो, कलरच लागतो. जर तुम्ही इतर संस्थेचा विचार जर केला, त्यांनी एकदम माणसं काढून टाकली. नवऱ्यापेक्षा काढले तसं दुसरे काढले, ते जवळच्यांना काढलं आणि न काम करणाऱ्या मुलींना काढलं, मुलांना काढलं. काही आमच्या संस्थेत प्रवेश केला, कारण ती मी माझी संस्था मानतो आलंच नाही, तर तिला मी जन्म दिलाय. मग आता मी विचार करतो, मी भाऊंच्या पतसंस्थेमध्ये ठेवीदार होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर मला कर्ज घ्यायचं नाही. मग मला जेवढी पैसे मदत करता येईल, तर माझ्या दुकानच्या स्वरूपामध्ये जे उत्पन्न येतं, माझा मुलगा काय टिंबट रुपये डेली वासात लावलेला मुदत संपली ते मला व्याजासह पैसे माझ्या मुलांना येतात. अशा पद्धतीचा आमचा संबंध त्या पतसंस्थेशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, त्यांनी जो हा पोटनियम दुरुस्ती अहवाल आपल्या समोर ठेवलाय की जिल्हा बँकेचं कार्यक्षेत्र असल्यामुळं आपल्याला 1 लाख रुपयाचं ठेव की ज्याला सभासद व्हायचंय त्यांनी ती 5 वर्ष गुंतवली पाहिजे. कधी कधी वेळ असा येतो का निवडणुकांची मुदत संपली तरी निवडणुका गव्हर्नमेंट जाहीर करीत नाही, ते 2-3 वर्ष वाढली जातात. मग ती ठेव 2-3 वर्ष सुद्धा वाढू शकते. ती ठेव तुम्हाला टाळता येणार नाही. आता तिथलं उदाहरण सांगतो. राजूचा एक मागणी संचालक आमच्याकडं, आम्ही 50,000 रुपये भरले. त्याला शेवटपर्यंत तो रिटायर झाला. मला यायचा मिटिंगला यायचा 350 रुपये भत्ता रोज घ्यायचा. अहो तुम्ही कधी शिकायला भरले अरे कधी की हो व्यवसाय बांधवास येऊ असं म्हणता म्हणता 5 वर्ष निघून गेले. पुन्हा तो संचालक झाला नाही आणि आयुष्यामध्ये त्यांनी कधी ठेवली नाही. म्हणून याला पुढे तर ब्रेक लागेल. मग तुम्ही तज्ञ संचालक घ्या किंवा संचालक बोर्डामध्ये माणूस घ्या, 1 लाखावर तुम्ही थांबू नका. त्या प्रश्न असा 80 कोटी रुपये ज्या तालुक्यामध्ये पतसंस्थेत गुंतवले, त्या गुंतवणाऱ्या माणसाला असं वाटतं की मी ठेवी ठेवतोय, मग मला का संचालक होता येत नाही. त्यांचा मुद्दा मला फार आवडला. संस्था या ठेवीदारांच्या झाल्या पाहिजे, कर्जदारांच्या नव्हतं. कर्जदार हा दुसरा भाग आहे. पैसे ठेवीदार गुंतवतो आणि तो ठेवीदार ते पैसे संचालक बोर्ड मदत म्हणून दुसऱ्या पातळीला देतात. जामीन थर्ड पातळीला जामीनदाराला नोटीस द्या, त्याला कर्ज घेऊन त्याला बोलवा, यार मध्ये जा, कशा कोर्टात जा, ज्याला भरायचे तो वर्ष भरतो आणि तो भरीत नाही. एका संस्थेची थकबाकी येणे व्याज 15 कोटी रुपये. शंकर तुम्ही मला सांगा, ज्याचं येणे व्याज 15 कोटी आहे त्याचं मुद्दल किती असेल? त्याची मुद्दल किती असेल? म्हणून मी त्यांना 5-7 वर्षापासून म्हणतोय की रिबेट आपल्याला गव्हर्नमेंट कोण 1-2% गव्हर्नमेंटचा एक नाव पैसा या पतसंस्थेमध्ये नाही. ER येतो, DR येतो, कोण तो येतो. गव्हर्नमेंटचा एक पैसा नाही, पण कायदे अतिशय मोठे आणि कडक कायदे. ही पतसंस्था बाबासाहेब पतसंस्था मी तर स्तुती करणार नाही, पण कायद्याच्या चाकारीतून चालणारी ही एकमेव पतसंस्था आहे. एकमेव पतसंस्था आहे. मला पुढे निवडणूक लढवायची नाही, माझं वय 73 झाले, पण
पण ह्या सहकारी चळवळीमध्ये जे काही जनक असतील त्यापैकी मी एक आहे. पतसंस्था चळवळीचा मी फार मोठा भागीदार आहे. मला वाटतं ही टिकली पाहिजे. ही मोर्चा कामा नाही आणि जे चुकतात त्याला तुम्ही जवळ करू नका, अजिबात जवळ करू नका. आता इथं प्रश्न राहिला असा की गायकर साहेब किती वर्ष बँकेमध्ये आहेत? अनेक वर्ष आहेत. आता ती नागरिक हे गेले काय महाले साहेब गेले, आपले भाऊपाटील नवरे गेले, त्यापासून त्या अगस्ती नागरिक गायकर साहेबांचा पगार मधुभाऊनी आणि आम्ही अनेक वेळा त्यांच्या दाव्याला गेला की आमच्या एवढे मोठे ठेवी बाळासाहेब तुमच्या संस्थे जिल्हा बँकेमध्ये आहेत, तुम्ही आम्हाला पतसंस्थेला 2% व्याज दर हा तुम्ही आम्हाला वाढून दिला पाहिजे. मिळालं का आपल्याला काही यश? भाऊ आता झाले 6 महिने झाले, पण आमची गेले 30 वर्ष लढाई काय जिल्हा बँकेबरोबर. आमची मुली एवढी मोठी ठेव आहे, तुम्ही आम्हाला 2% वाढून द्या, कारण ते वाढून दिलेले पैसे आम्हाला ठेवीदारांना द्यावे लागतात. आता इथे यांनी मुद्दा उपस्थित केला, पण तुम्ही उडी का काढलं? आता त्याचं उत्तर भाऊनी फार सुंदर केले. आम्ही व्यवसाय करतो, आम्हाला काही कर्जाची गरज नाही, तरी काय का तू वाचायसाठी काय म्हणतो? नाही कर्ज घेतलं पाहिजे म्हणून आम्ही बँकेतून कर्ज घेतो. प्रश्न असा आहे की ओढीवर भरलेलं व्याज आणि ठेवीवर मिळालेलं व्याज याची तुलना तुम्ही जरूर केली असेल, याला मला दुमत नाहीये. पण ऐन वेळेला असा प्रसंग घेतो काही महिन्यामध्ये की आम्ही दर महिन्याला संस्थांचा काय कारभार मला माहित नाही, पण ठेवी आले किती, गेले किती, व्याज आले किती, व्याज दिले किती, हे चेअरमन आणि तिची कमिटी पाहत असते. मग कधी कधी पगाराला सुद्धा पैसे देणे इतकं व्याज मिळत नाही की भाऊ वस्तुस्थिती आहे. मग अशा माणूस काय करणार? एखाद्या व्यापारी गप्पा सांगतो येऊ शकत नाही, मला 10 लाख रुपये दे. मग पगार तर वेळेवर मग त्यांना दिले पाहिजे, त्यांची पगारवाढ दिली पाहिजे, दिवाळी बोनस आढळून दिला पाहिजे, कर्मचारी जे रिटर्न होतात त्यांचं सगळं काय टीडी काय असेल ती दिली पाहिजे. अशा अवघड प्रसंगी आणीबाणीच्या काळामध्ये पतसंस्था आपल्या ठेवीवर कर्ज घेत आणि त्याला आपण तात्पुरता उडी म्हणतो. आता तुमचा मुद्दा असा आला की 200 कोटी पैकी जर तुमच्याकडे एवढे पैसे शिल्लक आहेत, प्रश्न असा आहे की ठेवीतून ती उडी आम्ही भरू शकलो असतो, पण ठेवीतून उडी भरण्यापेक्षा ते आयत कर्मचाऱ्याला फावतो, त्याचा परिणाम शेतकरी वसूल होतो. म्हणून आपण कर्ज घेऊन तुमचे पगार